आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांना माझ्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इकडनं का आलो बाय ॲक्सिडेंट हो गया रब्बा. माझा कंटेंट मारला आहे भाई. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या मोटो ब्लॉग चॅनलमध्ये. माझ्यासोबत तुम्हाला घेऊन जातो. आज कुठे घेऊन चाललो? ऑफिसलाच घेऊन चाललो, बाकी कुठे घेऊन जात नाही. कारण ऑफिस आहे यार, जावं लागतं, काम करावं लागतं. काम करीन तेव्हा पैसे येईल तेव्हा पेट्रोल भरेन, पेट्रोल येईल तेव्हा मी गाडी चालवू शकेन. त्यामुळे मला कामावर जावं लागतं, बाकी काय नाही. तर मग स्वागत आहे तुमचं. आय होप की मस्त असाल, मजेत असाल आणि एन्जॉय करत असाल. तर आज आहे 10 जुलै. आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांना माझ्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी निघालो आहे आज खूप काय आहे आपल्यासोबत भाई. आज खूप काय आहे. आज मी जास्त मोठं ब्लॉग करणार नाही, कारण मला काल रात्री पण सकाळचे 4 वाजले. आणि भाई आपण चेक केलं भाई, तुम्ही आधीचा ब्लॉग जर बघितला असेल जो मी नाईटला शूट केला आहे, नाईटला मोठं ब्लॉग केला आहे. बोरिंग होता थोडासा, पण मजा आली भाई. कारण क्वालिटी चांगली आहे, DJने मस्त साथ दिली, लाईट पण मस्त चालतात. आणि काय बोलत होतो आणि काय नाही. आणि आज मी इकडनं का आलो? आणि मला सरळ जायचं होतं तिकडे, मी इथे का आलो? चल ठीक आहे, आलो. रस्ता थोडासा बोलण्याच्या नादात मी राईट मारला. खाली असावा, बाकी काय नाही. मला बेकार खोकला परत सुरू झाला आहे. औषध काल रात्री घेतलं नाही, घेणार होतो पण नाही घेतलं. कारण एडिट करताच मला कधी 3:30-4 वाजले, रेंडर वगैरे होऊन अपलोड करून. बाकी निघालो आहे ऑफिसला. आज लेट झालं आहे, आज पार्किंग मला भेटणार नाही, कारण खूप लेट झालं आहे. कारण रात्री लेट झोपलो, सकाळी लेट उठलो आहे, पटपट सगळं आवरलं आहे आणि निघालो आहे. तर बऱ्यापैकी लिंक रोड खाली आहे. हा रेनकोट आहे की काय आहे? प्लॅस्टिकची पिशवी. चिथड्या उडल्यात त्याच्या पार. आय होप तुम्हाला दिसत असेल. फुल चिथड्या उडल्यात. आणि आज खूप दिवसानंतर लिंक रोडवरून चाललो आहे. बऱ्यापैकी खाली आहे भाई लिंक रोड. म्हणजे मला वाटलं नव्हतं असं खाली असेल. बऱ्यापैकी चांगलं आहे, म्हणजे एक नंबर मस्तच आहे. आज खाली आहे लिंक रोड. कारण पाऊस नको पडू रे बाबा. वातावरण तर केलं आहे, कारण काल जी माझी अवस्था झाली मी तुम्हाला सांगू नाही शकत दिवसभर. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलंच असेल, त्यामुळे मी पुरात सांगत नाही. बहुतेक पॅन्टमध्ये इश्यू आहे, तर रेनवेअरच्या की कशामध्ये तेच नाही कळलं मला. काल चेक नाही केलं मी. रेनवेअर नीट नसेल. वरचं बरोबर आहे, वरती काहीच नव्हे. वरती एक नंबर सुका होतं. पाणी गेलं कुठून तेच नाही कळत आहे मला. और ये हम आ चुके हैं लिंक रोड से मलाड. पायडीला पोचलो. पायडी भाई किधर रॉंग वे भाई. रॉंग वे काय येतात सगळे. ही रेनकोट मला फुल एक नंबर वाटतं भाई, एक नंबर. म्हणजे काहीच आहे, फक्त प्लॅस्टिकची पिशवी वाटते ते. नजरेसमोर सारखं येतं, तर मी सारखं बोलत होतो. मी खूप दिवस म्हणजे आधी मी इतक्यांदा इथे आलो आहे ना भाई. लिंक रोड खरंच खूप खाली आहे, खूप. नाही सांगू भाई. म्हणजे मी त्या रोडनं जाणं बंद केलं पाहिजे काय आता मालाडवरून. आणि लिंक रोड रोज की आजच फक्त खाली आहे. सिग्नल पुरतं ट्रॅफिक आहे, बाकी नाही आहे सगळं जाम कुठे. आणि आज आपण रात्री निघणार आहे भाई फायनली कोकणकडे. पहिला आमचा स्पॉट आहे कुणकेश्वर. पहिला स्पॉट आमचा कुणकेश्वर आहे. कुणकेश्वरवरून मग आम्ही संगमेश्वरवरून आम्ही गणपतीपुळे करून असं करत आम्ही रिटर्न. म्हणजे 3-4 मंदिरं काहीतरी आहेत. मला एक्झॅक्ट फक्त 3 माहिती सांगितली तुम्हाला. आणि अजून काय कुठे जर वॉटरफॉल वगैरे काही दिसलं तर तिथं थांबू आणि थोडंसं
उन्हाळेगिरी करू, बाकी काय नाही. आणि आज आमची सराव पण सुरू होतो आहे दहीहंडीचा. पहिल्याच दिवशी जायचं आहे आणि नंतर 2 दिवस सुट्टी मारणार आहे. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्टी आहे भाई. रविवारी आलोच तर जाईन प्रॅक्टिसला, जर वेळेत पोचलो तर जाईन. भाई लिंक रोड म्हणजे सुधारला आहे भाई, खरं सांगतो. की असं आहे माहीत नाही, पण माझ्यासाठी तरी बेस्ट झालं आहे. भले मी राईट मारला चुकून, पण मस्त आहे भाई. म्हणजे गोरेगावपर्यंत पोचले आता मी. पूर्ण रस्ता खाली भेटला आहे मला. तो विचार करतोय शाळेत जाऊ का नको जाऊ, जायचं तर आहे भाई, शाळेत जावं लागणार. मजा असायची लहानपणी. ते दिवस होते आणि आत्ताचे दिवस आहेत. मर मारायचं आणि काही नाही भेटत, फळ काय नाही. बाकी थोडासा आवाज माझा घोगरा झालेला आहे, घोगरा. तर काय झालं माझं, त्या आवाजात ना ते खोकला झाला आहे ना, तर माझा आवाज जरासा हे झाला आहे. थोडेसे दिवस जरा समजून घ्या. मला राईडवरती नव्हतं हे खराब कसा करायचा, पण झाला आता. पी अजून कोल्ड्रिंक्स, जाम मस्ती आहे अंगात. मला लिंक रोडवरून कट घेतलेला आहे आपण आणि हायवेच्या दिशेने आपलं निघालो आहे. लिंक रोडची 7 येतपर्यंत होती आणि मस्त होती, मजा आली लिंक रोडवरती. कारण अपेक्षा नव्हती केलेली एवढं खाली भेटेल भाई, मजा आली. तर मग आता ह्या एरियाचं नाव मला माहीत नाही काय असतं काय नाही, आहे काहीतरी. डायरेक्ट इकडनं आपण राम मंदिरवरून डायरेक्ट हायवेवर चढणार आणि हायवेवरून डायरेक्ट गाडी आपली अटकावणार ट्रॅफिकमध्ये. जर हायवे खाली भेटला तर चांगलंच आहे, कारण 11:15 झालेत आणि मी अजून इथेच आहे गोरेगावमध्ये. आणि येऊन पोचलो होते, म्हणजे डायरेक्ट का पोचलं, येऊन पोचलं म्हणजे डायरेक्ट राम मंदिरला. डायरेक्ट नाही पोचलं रे, येऊन पोचलं ते म्हणजे राम मंदिरला. गाडी चालवायचा, गाडी चालवत पोचलो राम मंदिर. आणि बाईक दादाची गाडी खराब झाली बिचारची. ठीक आहे, थोडं होईल आता इथे जाम. आणि भाई आवाज आहे का भाई, MS-12 भाई, पुण्याचा आपण पण MS-12 साऊंड मस्त आहे भाई. जसं एखादा सिंहाची डळकाळी असं रोअर करणं, सेम तसा आवाज. हा येणार आपल्याकडे पण काही ना काही वेळेस, म्हणजे यूट्यूबवरून नाही पण ॲटलिस्ट आपण तेवढं कामामध्ये, म्हणजे जे मी माझा जॉब करतो त्या ह्याच्यामध्ये त्या लेवलपर्यंत पोचायचा प्रयत्न पूर्ण यशस्वी करेन. आणि येईल आपल्याकडे पण हळूहळू चांगल्या टुरिंग बाईक्स. स्वप्न आहे ते म्हणजे एक आपलं. आणि नेक्स्ट स्वप्न आहे लवकरच, म्हणजे लवकरच नाही पूर्ण होणार आहे, फॅम डाम आहे भाई, बजेट नाही तेवढं फाटायची. आणि व्ह्यू बघा भाई, व्ह्यू म्हणजे असं मस्त असं वाटतं कुठेतरी बाहेरगावी नाही, माझ्या मुंबईत आलो आहे भाई. बाहेरगाव आपल्यासमोर काय नाही, मुंबई आपली मुंबई. मी का सांगतोय, लोक बघतात रोज इकडनं जाता येतात. व्ह्यू मस्त वाटतं. आणि समोर मस्त आरेचं जंगल. ए भाई हायवे पण खाली आहे, ढनका ढडन भाई. हायवे खाली. आय होप तुम्हाला दिसलं असेल ह्याच्यामध्ये DJI कॅमेरामध्ये. आता मी जस्ट बोलणार होतो दुसरा वर्ड GoPro, पण नाही बोललो मी, कंट्रोल केलं कारण ती सवय लागली आहे ना आता. म्हणजे ॲक्शन कॅमेरामध्ये पहिलं नाव यायचं ते म्हणजे GoProचं, पण GoPro जरा सध्या
ज्या प्रकारची क्वालिटी DJI देतं त्या प्रकारची क्वालिटी देत नाही आणि बजेटमध्ये पण नाही त्या. म्हणजे त्यानंतर तुम्हाला मीडिया मोड घ्या, मीडिया मोड घ्या, माईक वेगळा घ्या, कनेक्टर वेगळं, म्हणजे मीडिया मोड आहे तर कनेक्टरची गरज नाही. नंतर मग त्याची केस घ्या, सगळं काय म्हणजे खूप काय 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 माउंट घ्या. त्याच्यात सगळं मॅग्नेटिक माउंट, केस, स्टिक, 3 बॅटऱ्या, चार्जिंग केस, वायर्स आणि अजून काय भेटलेलं मला, अजून काय भेटलेलं, हां बस एवढंच भेटलेलं. आणि बाकी सगळं ते कसं जे माउंट गिऊंटचे सगळे इक्विपमेंट म्हणजे सगळं भेटलेलं. आणि गोप्रो एवढं सगळं देत नाही. गोप्रोचा बॉक्स भला मोठा पण सामान एकदम, कॅमेरा, वायर आणि एक माउंट देतो बस. आणि ह्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त किमतीने. आणि पिंकी भाई, पिंकीला टाटा. पिंकी पळवेल आता गप 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 गप. पिंकी आपली चालली आहे मस्त की. पिंकी आहे की पर्पल आहे, पर्पली पिंकी. ते आपल्यासाठी पिंकी आहे भाई ती. भाई हायवे पण खाली आहे आज सुट्टी. आज गुरुपौर्णिमेची सुट्टी असते काय? बँक हॉलिडे असतो का माहीत नाही मला, पण मस्त आहे भाई. तरी पार्किंग काय भेटणार नाही कारण संपला विषय आपला. आता लोक पोचली असणार आणि मी तिकडे असं जाणार गेटवरती. मला आमचे सिक्युरिटी गार्ड्स मला बोलणार, चल निकल बाहेर निकल चल. म्हणजे उद्धटपणाने ना, प्रेमानेच सांगतात की पार्किंग फुल आहे. मग आपण आपलं उदास मन तोंड खाली पाडून जाऊन बाहेर पार्किंग करायची आणि त्या गोष्टीचे पैसे द्यायचे. भाई शपथ भाई मजा येते भाई. आज रविवार आहे काय? नाही गुरुवार आहे. म्हणजे रस्ता बघा ना तुम्ही भाई. इतके दिवस तुम्ही बघत असाल घामाने, चिंब, पावसाने भिजलेलो, थकलेलो, हारलेलो, मेलेलो, गजबजलेलो, तुकडे झालेलो, कसा बसा या ट्रॅफिकमधून जायचो. आणि आज भाई चुम्मा परफॉर्मन्स येत आहे आपल्याला. आज हायवे बाहेर लिंक रोड पण खाली. हायवे म्हणजे आज काहीतरी हाय म्हणून खाली आहे. उगाच मी पटेली गेली लिंक रोडची. आता लिंक रोड पण दलिंदर आहे. आलो आहे भाई अंधेरी. डायरेक्ट अंधेरीला पोचले. डायरेक्ट नाही, बाईकवरून डायरेक्ट कसं आहे ना, डोरेमॉनचं एनिवे डोरे माझ्याकडे. आणि 2 मिनटं आधी मी या रस्त्याचं ट्रॅफिक नसल्याची तारीफ करते आणि समोर त्याने आपली लायकी दाखवली आपल्याला की तुला लेट झालं आहे, तू मजेत होतास, ये तुला दाखवतो. लायकी दाखवली त्याने. नाही हाय रे, खाली आहे हे भाई, जरा जाऊ दे. हां भाई मुव्हिंग आहे, चालेल. पण हे एअरपोर्टचं जाम असणार बहुतेक तरी. एअरपोर्टपासून नाही खाली आहे, रस्ता खाली आहे. सॉरी मला माफ कर. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मला माफ कर. मी तुझ्या उगाच शिव्या घातल्या. भाई एवढ्या कॉन्फिडन्सली ॲक्टिवा चालवतात कसे एकदम एवढ्या स्पीड? मला नाही भाई. माझी खरं सांगतो माझी फाटते. ॲक्टिवावरती माझी फाटते खरं सांगतो. म्हणजे बघा ना फुल कॉन्फिडन्सली चालवतात. मला नाही. मला ते छोटे टायर आले ना की माझी हाताचा मामा असं होतं. आणि भाई बिंदास म्हणजे हात बसला. मला किती हात मी किती म्हणजे खूप टाईमपासून स्कूटी चालवतो आहे, पण माझ्यात तेवढा कॉन्फिडन्सच नाही येतं स्कूटी असं हायवेवरती मच्छवत चालवायची, कारण मला भीती वाटते. पण आपल्या बाईकची सवय, बाईक आवडते, स्कूटी पण आवडते, पण भीती वाटते. सो आज आपण ब्रिजच्या खाली नाही गेलो, आज ब्रिजच्या वरून आलो आहे. कारण ज्या प्रकारे रस्ता होता म्हणजे एवढा वेळ खाली, थोडंसं आपल्या एअरपोर्टचं जाम भेटलं ते तर असतंच रोज. बाकी ब्रिजवरून म्हणजे जायची इच्छा झाली माझी आज. बघूया बोललो खाली सिग्नलला नको थांबूया, इकडनं जाऊन लेट्स चेक कसं वाटतंय कसं नाही. कारण इकडनं जात नाही मी खूप दिवस झाले, खालून जात होतो ब्रिजच्या. कारण आपल्याला सर्व्हिस रोड घ्यायचा आईच्या गावात नव्हताच घेतला पाहिजे. खरं बऱ्यापैकी जाम आहे.
म्हणजे तुम्ही बघा ना, या गाड्या अशाच्या अशाच थांबल्यात, चालल्या. थांब ना जर, आताच जस्ट बोललो थांबल्यात, मग चालताय का? आणि आज मी जे उठलो आहे सकाळी, जे काय किती वाजता, आता मला डायरेक्ट झोप भेटणार आहे ती उद्या रात्री, त्याशिवाय मला काय झोप भेटणार नाही. आणि एक म्हणजे विचार करायची पण माझी, म्हणजे कधी मी एवढं जागलो असेन, पण ट्रॅव्हल करायचं आहे, त्यामुळे जरासं रात्री बघू, म्हणजे काय ना काहीतरी झोप उडवायला काय ना काहीतरी कानात गाणी बिणी चालू राहतील, किंवा काय ना काहीतरी करू. जर कोणाला आपण 4 व्हीलरमध्ये आपल्या ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा, ॲक्सिडेंट, ओ भाई काय जा ना आता, ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा, कुठं होतं? हां, तर गाडीतून कुणाला असं घेईन बाईकवर टाईमपाससाठी, जर झोप बी प्यायला लागली किंवा असं बोरिंग वाटायला लागलं, थोडं बोरिंग तर वाटणार नाही, कारण बाईक चालवायची आपल्याला खूप मस्ती आहे, खास आहे आपल्याला कुठे ते समजून जा. डायरेक्ट उद्या रात्री आपल्याला झोप भेटणार आहे, ती पण ॲडिट सगळं संपवून, अशीच नाही भेटणार. आणि खूप मोठे मोठे ब्लॉग होऊ शकतात, बहुतेक ते पूर्ण बघत राहावं ब्लॉग, कारण एंड हा माझा शेवटी मंदिराकडे असणार प्रत्येक ब्लॉगचा. आणि नाही, प्रत्येक ब्लॉगचा नाही, जर पार्टमध्ये आलं तर म्हणजे जसं बघू आता, ते डिपेंड की कसं शूट होतं आहे, केवढं शूट होतं आहे, आणि एडिटमध्ये केवढं मला करता येईल, काय येईल. पण एवढंच आहे की ब्लॉग थोडे तरी मोठे होतील, म्हणजे 45 मिनिट्स किंवा 1 तास, किंवा अजून त्याच्यापेक्षा पूर्ण ब्लॉग बघा. मजा तर येणार आहे भाई. कोकण म्हटलं की मजा येणार. कोकण काय, महाराष्ट्रात कुठेही आई, घाटावर जा, कोकणात जा, नाशिकला जा, बस. त्याच्या पुढे अजून कुठे गेलो नाही. बाकी पण अजून एक्सप्लोअर करायचं सगळं. हळूहळू आपण सगळं काही एक्सप्लोअर करू महाराष्ट्र आपला. आणि मी जास्त का ब्लॉग मोठा करतो आहे, मला एडिट करायचं आहे, नंतर अपलोड करायचं आहे, आणि झोपायचं आहे. मला कधी होणार आहे सगळं? ठीक आहे थोडंसं. आणि भाई आपल्या आयुष्यातला खरा मुद्दा सध्याचा, खरा मुद्दा म्हणजे भाई सांताक्रूजचा ब्रिज. बघा या ब्रिजमुळे ट्रॅफिक आहे, मी तुम्हाला लिहून देतो. या ब्रिजवरच्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक आहे, मी तुम्हाला लिहून देतो. कोऱ्या कागदावर तुम्हाला लिहून देतो. पेन पेपर आण रे. ह्याच्या पुढे जसा मी ब्रिज उतरीन, तुम्ही बोलाल वाव वॉट अ रोड, सेक्सी, वा खुला सपाट पट्टा भेटेल आपल्याला. या ब्रिजवरती ट्रॅफिक काय ते भेटणार आहे. याची गाडी आधीच पचकली आहे. बघा खड्ड्यांची सुरुवात. आणि मी या ब्रिजबद्दल बोलत तोपर्यंत राहणार जोपर्यंत हा ब्रिज मस्त बनत नाही तोपर्यंत. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, आता पण सांगतो आणि पुढे पण सांगत राहणार. तुम्ही ते आणून पॅच टाका, डांबराचे काही करा, त्यामुळे अजून ट्रॅफिक होतं आहे, कारण गाड्या धडधड आपटतात आहेत. बघा हे असे पॅच टाकलेत ना, हे आईची बघ, त्यामुळे ट्रॅफिक आहे. बाकी काय नाही भाई. बघा कशामुळे ट्रॅफिक आहे, खड्डे आणि असे हे असे बघा गाडी बघता ना काय. पहिला गाडीला एवढा आवाज होता, गाडी पळत का नव्हती म्हणजे, आणि गाडी तिथेच होती. असेल काहीतरी इश्यू. हे भाई तू का माझे खड्डे लपवलेस? तू माझा कंटेंट मारलायस हा भाई, तुला मी सोडणार नाही. सोडतो तर आता, जाऊ दे, मला लेट झालं आहे. 12 वाजलेत, नाही वाजलेत भाई. आणि डायरेक्ट राईटला आणली गाडी. आणि इंस्टाग्रामला तुम्हाला मी काय इंस्टाग्रामचं सांगतो इथे, इंस्टाग्रामवरती आधी अपडेट येत राहील, म्हणजे पोस्ट टाकत राहू आम्ही. इथे पोचलं, तिथे पोचलं, तिथे पोचलं, इथे पोचलं, आले वा, इथे फोटो काढला, तिथे फोटो काढला, ते इंस्टाग्रामवरती येत राहील. काय आहे मी का सांगतो आहे, ठीक आहे. आणि आलो आहे, ऑफिसच्या जवळ आलेलं आहे, आणि ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला जाऊ दे, आता भेटू आपण रात्री डायरेक्ट. तुम्हाला
म्हणजे मी रात्री नाही, मी ब्लॉग येईल तुमचा माझा कधी येईल तेव्हा एडिट झाल्यावर येईल. पण कॅमेऱ्यात तुम्ही रात्री येईन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. म्हणजे हसत राहा, माझे ब्लॉग बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. बाकी काय नको मला आयुष्यात. बस तुमचा एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्रायबर वाढवा तुमच्या परीने पण माझे, जर माझी मेहनत आवडत असेल तर मग येतो तुम्हाला भेटतो रात्री. तोपर्यंत म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू नसणार आहे ते आधीच सांगतो भाई. आता बोललो मी चुकून भेटतो तुम्हाला रात्री, तर तुम्ही विचार कराल इकडेच कंटिन्यू आहे. नाही भाई, इकडेच एंड करतो आहे आपण ह्या ब्लॉगचा आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. ते पण रात्री आणि नाईट राईड करत आपण निघणार आहे. डंक कोकणात येतो. चला, गुड नाईट.